गप्प बस ना ग. हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये निकिता अनफिल्टर्ड. तर या ब्लॉगमध्ये मी आणि माझी रूममेट आमचा वीकेंड प्रोडक्टिव्ह कसा बनवतो ते दाखवणार आहे. बेसिकली याच्यामध्ये इन्क्लूड आहे की क्लिनिंग, कुकिंग आणि स्किन केअर, मूवी अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉवर नॅप्स. तर चला बघूया. तर वीकेंडची सुरुवात होते रनिंग चॅलेंजने. मी सध्या एक रनिंग चॅलेंज घेतला आहे, ते तुम्हाला माझ्या चॅनलवर शॉर्ट्समध्ये बघायला मिळतच असेल. आईशी फोनवर बोलता बोलता ते चॅलेंज कंप्लीट करते. नंतर येते ती खरी वेळ, ते म्हणजे एडिट करून पोस्ट करणे. वीकेंडला वगैरे याचं काही वाटत नाही, पण वर्किंग डेला रोज एक शूट करणं, एडिट करणं आणि पोस्ट करणं इज व्हेरी डिफिकल्ट. आणि त्यापेक्षा डिफिकल्ट हे टास्क आहे, ते म्हणजे माझ्या रूममेटला उठवणं. हिने जणू नासामधून डीप स्लीपची ट्रेनिंगच घेतली आहे. अशी ही झोपते. बस अजून 5 मिनिटं, बस अजून 5 मिनिटं, असं करता करता आमचा अर्धा 1 तास कुठे निघून गेला आम्हाला पण कळाले नाही. हॅलो गाईज, मी आहे निकिता आणि आज आम्ही तू गप्प बस ना ग. ही माझी रूममेट आहे. मी तिला एक सेकंड माईक टेस्टिंगसाठी आज दिला आहे आणि ती त्याचा गैरवापर करत आहे. आम्ही आता फ्रेश होतो, बिचारी आजारी थोडीशी. त्याच्यानंतर आम्ही करू ब्लॉग कंटिन्यू. पूर्ण वीक दोघेही वर्किंग असल्यामुळे घराची हालत एकदम खराब झाली आहे. तरी आम्ही खूप ट्राय करतो की थोडं थोडं मेंटेन करत राहायचं रोज वेळ काढून, पण तरी घरच्यासारखं इतकं मेंटेन नाही होत. सो संडे म्हणजे आमचा क्लिनिंग आणि रिसेट डे असतो. आणि प्रत्येक घरामध्ये एक अशी चेअर असते ज्याच्यावर सगळे कपडे टाकलेले असतात, ती ही चेअर. अरे यार, या परत झोपल्या. थांबा 1 मिनिट, मी हिला उठवते. A few moments later. कॉर्पोरेटमध्ये असल्यामुळे आधी एक स्टार्टिंगला मीटिंग घेतो, त्यात ठरवतो कोण काय काम करणार, कोण काय काम करणार. त्याच्यावरून भांडण करतो आणि मग फायनली आम्ही डिसाईड करतो की कोणी काय काम करायचे. आणि कामाला चालू करतो. तर ठरलं असं आहे की मी आधी रात्रीचे भांडे घासणार आणि तोपर्यंत स्वप्नाली सँडविचची तयारी करणार. मग आम्ही दोघे मिळून आमचं फेवरेट सँडविच बनवणार आहे आज. मी तिला कॅमेरा सेट करायला लावते आणि तुम्ही बघू शकता की ती माझ्या भोळेपणाचा कसा फायदा घेते. आता तू मेली असे बोलून आम्ही थोडीशी मारामारी केली आणि परत आमचं सँडविच प्रोग्राम कंटिन्यू केला. वीकेंड आहे तर सगळ्या गोष्टी एकदम स्लो आणि गाणे लावून वाईप करता करता चालल्या आहे. स्वप्नाली आणि मी थोडीशी अपोजिट पर्सनॅलिटीची आहे. तिला सगळं एकदम असं स्लो, शांत, पीसफुल आवडतं आणि माझं असं की पटपट काम करा, पटपट काम करा. पण तरी मी ॲडजस्ट करून घेते. काय करणार, बेस्ट फ्रेंड आहे. तुम्हाला जर या स्पेशल सँडविचची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा नक्की. Or something like that you get to eat good food and you get to eat her all the time like this. खतम, टाटा, बाय बाय. आणि आमचे डिलिशियस सँडविचेस रेडी आहे. सो आम्ही सगळ्यांनी ते मस्त एन्जॉय करत करत खाल्ले. आता येतो वीकेंडचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, तो म्हणजे क्लिनिंग. तर वर्किंग असल्यामुळे रोज आम्ही वरवर क्लिनिंग करून जातो, पण वीकेंडला आम्ही डीप क्लिनिंग करतो. डीप क्लिनिंग ही आमच्यासाठी ॲज अ थेरपी वर्क करतं आणि घर एकदम प्रसन्न, शांत, छान वाटतं. कॉलेजला असताना वीकेंड म्हटलं की पार्टी, आउटिंग, पण आता आमच्यासाठी वीकेंड म्हटलं की क्लिनिंग, घरचे बनवलेले जेवण, मस्ती, सेल्फ केअर आणि आपल्या लोकांसोबत खूप सारा टाइम स्पेंड करणं हे आहे.
स्वप्नाली आणि प्रीती डॉक्टरकडे गेल्या आहे. तोपर्यंत आपण लंच बनवूया. आणि लंच मध्ये आपण आज अख्खा मसूर आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे. तर अख्खा मसूर मी रात्री भिजायला ठेवला होता. सकाळी तो मस्त भिजला होता. त्यानंतर कुकरवर याला 2-3 शिट्ट्या देऊन घेतल्या. तोपर्यंत मसाल्याची तयारी केली. त्याच्यामध्ये कांदा, खोबरं आणि टोमॅटो हे गॅसवर मस्त भाजून घेतलं. तोपर्यंत कुकरच्या 2 आज मी काळ्या मसाल्याचा मसूर बनवत आहे. तो थोडासा वेगळा आहे नॉर्मल मसूरपेक्षा. तुम्हाला जर याची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. मी माझ्या निकिताच्या रसोईच्या पेजवर हे अपलोड करेल. त्यानंतर मी भाजलेला सगळा मसाला बारीक दळून घेतला. त्यानंतर तिखट मिठाची फोडणी देऊन त्याच्यामध्ये सगळा मसाला टाकला आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये शिजलेला अख्खा मसूर टाकून दिला आणि थोडेसे हलवून घेतले. त्याच्यानंतर आम्ही वीकेंडला भाकरीच बनवतो, कारण आम्हाला भाकरी खूप आवडते, पण रोज टिफिन असल्यामुळे आम्ही नेणं पॉसिबल होत नाही. सो काळ्या मसाल्याची भाजी आणि भाकरी, वाव सुख. तुम्ही बघू शकता गाईज, माझं टॅलेंट बघा भाई, काय भाकरी करते मी गोल गोल. वाव, आय एम सो प्राऊड ऑफ मी. एकदम परफेक्ट वाईफ मटेरियल भाई मी. गोल भाकरी पण एक आर्ट आहे भाई, सगळ्यांना नाही जमत. यानंतर माझा स्वयंपाक झाला आहे. किचन क्लीन करून मी मस्त, वा मसुराचा वास सुटला ना भाई, भूक डबल होऊन जाते डायरेक्ट. त्यानंतर मी शॉवर घेतलं. त्याच्यानंतर मी थोडंसं स्किन केअर वगैरे केलं. रोज खूप घाईमध्ये शॉवर घेऊन आवरून जावं लागतं. वीकेंड असल्यामुळे थोडं एकदम रिलॅक्सिंग आणि एकदम चिल चालतं. तर स्वप्नालीन त्या पण आल्या आहे. सो आम्ही लगेच जेवायला घेतलं. गरम गरम भाकरी चुरून आणि त्याच्यावर भाजीचा रस्सा ओतून खायला जी मजा येते ना, सोबत कांदा, वा. आणि ते लंच करता करता ऑफिसच्या गप्पा. ती तिच्या ऑफिसचं सांगते, मी माझ्या ऑफिसचं पॉलिटिक्स सांगते. अशा बऱ्याच गप्पा. ऑफकोर्स मुली आहे तर गॉसिप्स होणारच. नंतर त्या माझ्या जेवणाची तारीफ करतात आणि बस येतो खूप महत्वाचा पार्ट, ते म्हणजे पॉवर नॅप. भाई जर वीकेंडला तुम्ही झोपले नाही तर कायच केलं तुम्ही. 2000 years later. तर आता इव्हिनिंगचे 6 वाजले आणि आम्ही स्टील झोपलेलो आहोत. मी तर नाही झोपले वो. सो आता उठूया पटकन, चहा कॉफी घेऊ अँड स्किन केअर करू थोडी. तर ही माझी फ्रेंड आहे सोनाली. ती आता आली आहे गावावरून आम्हाला भेटायला. से हाय सोनाली. ऑफकोर्स हा सगळ्यांचा फेवरेट टाइम असतो, तो म्हणजे चहा. सोनाली पण गावावरून आल्या आहे. तो सगळ्यांसाठी मी मस्त चहा केला कडक कडक. आणि मी चहा घेत नाही म्हणून मी स्वतःसाठी दूध घेतलं आणि मस्त इव्हिनिंग एन्जॉय केली. इव्हिनिंगचा टाइम, चहा, स्लो म्युझिक आणि सोबत फ्रेंड्स, वा काय कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो. शॉपिंग करायची होती आणि ऑफकोर्स भाजीपाला वगैरे आणायचं. आम्ही सगळा भाजीपाला वीकेंडला आणून एकदम सॉर्ट करून ठेवतो, त्यामुळे आमचा वीकेंडला खूप टाइम. मुली मला विचारतात की तू वर्कआउट, कंटेंट क्रिएशन आणि वर्क लाईफ कशी बॅलन्स करते. तर सिंपल आहे, तुम्ही वीकेंडला खूप साऱ्या गोष्टींची तयारी करून ठेवू शकता. आता दिवसभर एवढं काम केल्यानंतर थोडीशी सेल्फ केअर तर बनते यार, कारण पूर्ण वीक वर्किंग लाईफमुळे आपल्याला स्वतःला वेळ देता येत नाही. सो वीकेंडला एक घरी बेसिक होम रेमेडीजवाला फेस मास्क लावू शकता और स्क्रबिंग करू शकता. तुम्हाला जे आवडतं ते करू शकता. याने तुमची स्किन पण चांगली होईल, प्लस तुम्हाला एक रिलॅक्स वाटेल. वरची शिट्टी इग्नोर करा, रात्रीसाठी खिचडी लावली आहे. तर सिंपल बेसन, हळद, दूध आणि मध यापासून मी हे बनवलं आहे. हे खरंच खूप उपयोगी ठरतं. पूर्ण फेसवर अप्लाय करून मी ती सुकण्याचा वेट करत होते. आणि वीकेंडला माझ्यासोबत नेहमी असं होतं की मी वीकेंडला पाणी प्यायचीच विसरून जाते. तर स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी मी ते थोडे पाणी पिते. त्याच्यानंतर माझं फेस धुवून येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.